हॅलो. चला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. मी आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी काहीतरी नवीन परत पहिल्यापासून स्टार्ट. आज बटाट्याची भाजी, श्रीखंड, पुरी हा एक साधा आणि सिंपल मेनू आहे. आणि हा मेनू आज सगळ्यांकडे बहुतेक हाच असणार. बाकी काही दुसरं तुम्हाला जेवण भेटणारच नाही आज. बटाटे कुकरला छानपैकी शिजवून घेतले. छोटे छोटेच बटाटे होते, त्याच्यामुळे 2 शिट्यांमध्ये ते लगेच शिजले. आणि सोलून वगैरे कापून वगैरे छान एक साईडला आधी पूर्वतयारी करून ठेवली होती. बघू शकता, एक साईडला कढई घेतली, त्याच्यात 2-4 चमचे तेल टाकलं. तुम्हाला जेवढं तेल पाहिजे तेवढं टाका. जरुरी नाही जास्त पाहिजे कमी पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढं टाका. आणि राई पहिली छान तळल्याच्या नंतर जिरं टाकलं. मग त्याच्यात मिरच्या, कढीपत्ता माझ्याकडे नव्हता, तो स्किप केला. तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता आणि टाकाच, छान लागतो कढीपत्ता वगैरे असेल तर. आणि मिरच्या छान फ्राय करून घेतल्याच्या नंतर हा असा उभा टाईप मी कांदा चिरला आहे. उभा टाईपच चिरा, बारीक नका चिरू. हा असा थोडासा दाताखाली जेव्हा कांदा येतो ना, क्रिस्पी लागतो आणि त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला. आणि बघू शकता, हा कांदा पण छान ब्राऊन होईपर्यंत मी चांगला असा फ्राय केला आहे. खरपूस होतो ना तसा. आणि मग त्याच्यामध्ये हळद टाकली मी. हळद टाकलेला व्हिडिओ तो माहीत नाही कसा डिलीट झाला, तो आलाच नाही त्याच्यामध्ये. आणि बघू शकता, टॉमॅटोही टाकला. हळद आणि टॉमॅटो टाकला, व्हिडिओच नाही आला तो. ठीक आहे, चला ही भाजी काय कॉमन आहे, सगळ्यांनाच येते बनवायला. आणि बघू शकता, फायनली भाजी झाली आहे. असा कलर आला आहे. वरतून छान कोथिंबीर टाकली आहे. तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर तुम्ही ती त्याच्यामध्ये जरूर टाका. त्याच्याने खूप छान टेस्ट येते त्याची, एकदम बदलूनच जाते, पण खूप मस्त लागते. आणि भाजी फायनली माझी झाली आहे. एक साईडला आता पुऱ्या बनवायला मी घेतल्या. पीठ मळून ठेवलं होतं आधीच, एक अर्धा ते पाऊण तास, 1 तास मी पीठ मळून ठेवलं होतं. आणि पुऱ्यांचं पीठ जरासं कडकच मळायचं, जास्त पातळ नाही. पण माझ्याकडून थोडं पातळच झालं होतं. मी एकटीच करत असल्यामुळे जरासं पुऱ्या पहिल्या मी लाटून घेतल्या. म्हणजे जास्त पण लाटून नाही ठेवल्या, थोड्याशा 2-4 असं लाटून आणि मग त्या तळायला घेतल्या. आधी तेल तापवत ठेवलेला असल्या कारणामुळे जराशी पहिली पुरी एकदमच जराशी ब्राऊन वगैरे अशी झाली. नंतर मग जेव्हा तेल थोडंसं नॉर्मल होतं ना, तेव्हा त्या बरोबर म्हणजे होतात, म्हणजे जो पाहिजे तो कलर होतो. आणि मला ना पुऱ्यांचा कलर जरासा ब्राऊनच आवडतो, एकदम असं व्हाईटिश पुऱ्या. मग त्यानंतर ना थंड झाल्यावर ती चांगल्या नाही लागत. आणि अशा पुऱ्या तुम्ही फ्राय केल्या ना, थंड झाल्या तरी त्या क्रिस्पी लागतात. आणि बघू शकता, अशा छान पुऱ्या टम्म फुगत होत्या. आणि त्या झाऱ्यामध्ये चांगल्या त्यांना असं तेल पूर्ण गाळून घ्यायचं त्याचं, नाहीतर मग ना ते खाताना आपल्याला तेल आहे ना घशामध्ये एवढं खवखवतं ना, ते जरा खवखवणार नाही. त्याच्यामुळे जरा, आणि तेल आपल्या शरीरात ते असंच जातं आहे, ते पण चांगलं नाही. त्याच्यामुळे झाऱ्याने चांगलं तेल पूर्ण काढून मगच त्या पुऱ्या, हे बघा, अशा एकदम छानपैकी मस्त टम्म फुगल्या होत्या. थोड्या लास्टच्या पुऱ्या माझ्या मिस्टरांनी फ्राय केल्या. आणि बघू शकता, अशा प्रकारे आजचं जेवण. ओके, बाय बाय, थँक्यू.